नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एका जबरदस्त पुस्तकाचा सारांश घेऊन आलो आहे. पंडित पुरोहित आणि राजनेता हे पुस्तक ओशो यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचा सारांश आपण 3 भागात पाहणार आहोत. या व्हिडिओत भाग 1, पंडित शाहीचा खेळ, मनाचे गुलाम कोण. ओशो यांच्या या पुस्तकाच्या पहिल्या भागाचे केंद्रबिंदू आहे धार्मिक अधिकार म्हणजे पंडित पुरोहित वर्ग आणि राजकीय सत्ता म्हणजे राजनेते यांच्या मार्फत व्यक्तीच्या मनावर आणि स्वातंत्र्यावर केले जाणारे नियंत्रण. त्यांचे विश्लेषण मर्मभेदी आणि प्रश्नचिन्हांनी भरलेले आहे. याबाबत या पुस्तकात ओशो म्हणतात: 1. पवित्रतेच्या मुखवट्याखालील सत्ता. ओशो स्पष्टपणे मांडतात की पंडित पुरोहित धर्मगुरू मुल्ला मौलवी पाद्री यांचा वर्ग हा मुळातच एक सत्ताधारी वर्ग आहे. त्यांची पवित्रता हा फक्त एक मुखवटा आहे जो खऱ्या हेतूंना म्हणजे सत्ता, नियंत्रण आणि शोषण हे लपविण्यासाठी ते वापरला जातो. या वर्गाने स्वतःला देवाचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ किंवा परमसत्याचे जाणकार अशा भूमिकेत स्थापित केलेले आहे. त्यामुळे त्यांना सामान्य माणसावर मानसिक वर्चस्व गाजविणे सोपे जाते. परंतु त्यांचे खरे उद्दिष्ट मोक्ष, मुक्ती किंवा आध्यात्मिक उन्नती देणे नसून लोकांना अज्ञानात, भीतीत आणि पराधीनतेत ठेवणे हेच आहे. अज्ञानी आणि भीतीने ग्रासलेल्या लोकांचे नियंत्रण सोपे असते. 2. ज्ञानाचा व्यापार, धर्मशिक्षण की गुलामगिरी. ओशो यांचा आरोप आहे की पंडित वर्गाने ज्ञानाची एकाधिकारशाही प्रस्थापित केली. वेद, बायबल, कुराण अशा प्रकारचे अनेक धार्मिक ग्रंथ सर्वसामान्य माणसाच्या पोहोचीबाहेर ठेवले गेले किंवा फक्त संस्कृत, अरबी, लॅटिन यासारख्या पवित्र भाषेतूनच उपलब्ध केले गेले. यामुळे सामान्य माणूस थेट स्त्रोताकडे जाऊ शकत नाही. त्याला पंडिताच्या स्पष्टीकरणांची आणि अर्थ लावण्याच्या मध्यस्थीची गरज भासवली. हेच ज्ञानाचे व्यापारीकरण आहे. हे शिक्षण प्रत्यक्षात गुलामगिरीचे साधन बनते. ते माणसाला स्वतःचा विवेक वापरून विचार करण्यापेक्षा गुरुच्या शब्दावर अंधविश्वास ठेवण्यास, शास्त्रांचे यांत्रिक पठन करण्यास आणि निष्क्रियपणे आज्ञा पाळण्यास शिकवते. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा आधार गुरुच्या मंजुरीवर अवलंबून राहण्याची सवय लावली जाते. 3. भारतीय तरुणांना रजनीश ओशोंचे आवाहन: तुमचे मेंदू वापरा, भीती बाळगू नका. हा भाग विशेषतः भारतीय तरुण पिढीकडे वळतो. ओशो त्यांना एक जोरदार संदेश देतात: जागे व्हा, स्वतःचा विवेक वापरा. ते भारतीय तरुणांना सांगतात की पंडित वर्गाने तुमच्या मनावर जुने, रूढ असलेले विचार आणि भीती थोपवून ठेवली आहे. ही परंपरा प्रत्यक्षात गुलामगिरीची साखळी आहे. त्यांचे आवाहन स्पष्ट आहे: तुमचे मेंदू वापरा. अंधविश्वास, कर्मकांड आणि गुरुभक्तीच्या नावाखाली तुमचे विचार करण्याचे सामर्थ्य बंद करू नका. प्रश्न विचारा, शंका घ्या, स्वतः अनुभव घ्या. भीती नको. धर्म, नरक, पाप, सामाजिक निंदा यांच्या भीतीने तुमचे जीवन आणि मन अडवू देऊ नका. भीती हे पंडित वर्गाचे प्रमुख हत्यारच आहे. 4. धर्म आणि डोकं, विचार न करता नमणं ही आत्महत्या. हा ओशोंचा मूलभूत विचार आहे. ते म्हणतात, धर्माने माणसाचं डोकं म्हणजे विचारशक्ती आणि हृदय म्हणजे भावना आणि प्रेम यांचे विभाजन केले आहे. पंडित वर्गाने धर्माला एक अशी गोष्ट बनवली आहे जिथे विचार करणे निषिद्ध आहे, केवळ भावनेने नमणे अपेक्षित आहे. ओशो यांच्या दृष्टीने विचार न करता नमणे ही आत्महत्या आहे. माणूस म्हणजे विचार करणारा प्राणी. त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे त्याची बुद्धी, त्याची जिज्ञासा, त्याची तर्कशक्ती. हे सामर्थ्य गहाण ठेवून निष्क्रियपणे गुरुच्या पायाशी नमणे म्हणजे स्वतःच्या मनुष्यपणाची, स्वतःच्या जिवंतपणाची हत्या करणे आहे. खरा धर्म, खरी भक्ती ही विचारशक्तीच्या अभावात नव्हे तर
विचारशक्तीच्या पूर्ण जागृतीमध्ये आणि प्रेमपूर्ण चैतन्यातून उद्भवते. अंधविश्वास आणि नम्रता ही खऱ्या आध्यात्मिकतेची खून नाही, तर मानसिक गुलामगिरीची ती खून आहे. पंडित पुरोहित वर्ग हा धर्माच्या आवरणाखाली सत्ता आणि नियंत्रण साधणारा एक शोषक वर्ग आहे, असं ओशो यांचं स्पष्ट मत आहे. त्यांनी ज्ञानाचे एकाधिकार करून सामान्य माणसाला अज्ञानात ठेवले आहे, ज्यामुळे तो त्यांच्यावर अवलंबून राहतो. ही व्यवस्था माणसाची विचारशक्ती कुंठित करून त्याला मानसिक गुलाम बनवते. भारतीय तरुणांनी या व्यवस्थेची जंजाळे तोडून स्वतःचे विचार करणे सुरू केले पाहिजे. भीतीपासून मुक्त राहिले पाहिजे. विचार न करता अंधपणे नमणे हे माणसाच्या मूलभूत सामर्थ्याचा म्हणजे बुद्धीचा त्याग करणे आहे, जे आध्यात्मिक आत्महत्ये समान आहे. खरा धर्म हा विचार आणि प्रेम यांचा समन्वय असावा, न की विचाराचा दमन. हे ओशोंचे तीव्र आणि क्रांतिकारक विचार स्पष्ट करतात, ज्यात ते स्थापित धार्मिक व्यवस्थेवर आणि तिच्या सत्ताधाऱ्यांवर निर्णायक आघात करतात आणि प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः तरुणांना, स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्यासाठी आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आवाहन करतात. मित्रांनो, अशाच प्रकारचे तटस्थ, बिनधास्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. थँक्स फॉर युअर टाइम.